विस्तारित मंत्रिमंडळाच्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर महायुतीने पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींच्या संदर्भात भाष्य केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाते वाटप, हिवाळी अधिवेशन, ईव्हीएम, संविधान, गुन्हेगारी अशा महत्त्वाच्या विषयांसंदर्भात नेमकं काय विधानं केलेली आहेत आपण पाहूया। येत्या 2 दिवसात खाते वाटप देखील आम्ही पूर्ण करू। जवळपास सगळी क्लॅरिटी आमची झालेली आहे। या अधिवेशनामध्ये आपल्याला कल्पना आहे की राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा, पुरवणी मागण्यांवरची चर्चा, सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरची चर्चा आणि त्यासोबत जवळपास 20 बिलं या अधिवेशनामध्ये येणार आहेत। कारण मागच्या काळात निवडणुकीपूर्वी जे काही अध्यादेश निघाले होते ते बिलांमध्ये कन्वर्ट होणार आहेत। ईव्हीएमच्या संदर्भात आता एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न ते करतायत। त्याचंही उत्तर चर्चेच्या दरम्यान आम्ही देऊ। पण मला त्यांना सांगायचं आहे की या ईव्हीएमचा अर्थ असा आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र। महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरता मतदान केलेलं आहे आणि म्हणून आमचं सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे। पण त्या ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र। मी एवढंच सांगतो, हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये तसूभरही संविधानापेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही। आम्ही सगळ्यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली आहे त्या शपथेप्रमाणेच हे सरकार काम करेल, संविधानाचा गौरव करेल, हा विश्वास या निमित्ताने मी देतो। परभणीची जी घटना आहे त्या घटनेमध्ये एका मनोरुग्णाने ज्या प्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला, त्या मनोरुग्णाला अटक देखील करण्यात आली। दुर्दैवाने त्याच्यानंतर एक उद्रेक देखील झाला। मला या निमित्ताने ही विनंती करायची आहे की अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणं हे योग्य नाहीये। ते बाबासाहेबांना देखील कधीच मंजूर झालं नसतं। मात्र जी घटना घडली ती घडून चुकली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।